हे काय हो, हे काय घेऊन आले थैलीत? ये पाय. बाई कुठे आहे? शांताबाई कुठे आहे? तुमची बहीण बाबा. तुम्ही गेले आणि तुमची बहीण बी गेली. जेव्हा म्हणलं तर नाही म्हणे, भूक नाही म्हणे, तर गेले तुमच्या आईच्या घराकडे गेले, तिकडे गेले. आतापर्यंत नाही आली. तिथंच आहे, तिथंच जेवली, तिथंच आराम केला. अच्छा. तर मग एवढी तनख्यानं कायले सांगून राहिली? हे मी एक पनीर आणली, पनीरची भाजी बनव, खीर, कढी, पुरी आणि पापड गिपड तड चांगले घे. पनीर होय आणि 2 साड्या आणलो. साड्या कोणासाठी? एक शांताबाईसाठी, एक कांताबाईसाठी. पैसाच खर्च करा तुम्ही फक्त, बस. उल पगार आला काय? पगार येवाले तर टाइम आहे ना. पैसे कुठून आले मग साडीचे, पनीरचे तुमच्यापाशी? होते मापाशी पैसे. काय पैसा म्हणजे काय मा बहिणीसाठी घेऊन आहे का? मग शी तर भल्ली बोलत होती ना. साडी चोरी करतो आम्ही, तुम्ही राहत नाही. आता मी साडी आणली तर कायले आणली म्हणून राहिली? डबली इकडून वाचते तिकडून वाचते. तर ते बोलायचं राहते. बोललं तर काय करावंच लागते काय? आता जेव्हा येतील तेव्हा काय तुम्ही साड्याच घ्याल काय? आता भाऊबीजेला गेले होते तेव्हा घेतलेच असाल ना. मग आता आणायची काय गरज होती? का आता काय पाहून पण आल्या का त्या? राधाले आणून दिलं तर मग त्याच्यासाठी साडी लागत होती काय? नाही नेलो होतो मी साड्या भाऊबीजीले. मी साड्या नाही नेलो होतो. मी पैसेच देऊन दिलो होतो, 500 दोघीले. तर म्हणून म्हटलं आता घेऊन घेतो. आता आली बाई तो 500 दिले तर मग काय कमी झाले का होते? 500ची साडी केवढी साजरी भेटते? आणि मग आता साड्याची काय गरज होती? मग तेव्हा पैसे कायले दिले? साड्या आता घेवायच्या होत्या तुम्हाला तर. पैसाच खर्च करा फक्त. पोरीच्या शिक्षणासाठी नको वाचून ठेवा. मा पोरीच्या शिक्षणासाठी बरोबर आहे मापाशी पैसे. तू नको शिकू मला, तू तर कामाला जात नाहीये काही. घरामध्ये बसली राहायचं, मी एकटा काम करतो. मग मा बहिणीसाठी साड्या घेतल्या तर काय तू एवढं पोट दुखून राहिलं का? चाबरी कर पटापटा घे, पनीर घे आणि साड्या व्यवस्थित ठेव. उद्या बाई जाईल तर हाती देतो. हो, तुम्ही कमावता, मी कमावत नाही ना, म्हणूनच वय एवढं. मी कमावलं असतं तर मला ऐकलं असतं तुम्ही. मी म्हणतो एखाद्या दिवशी ते साडी मला घेऊन द्यावं, तर कसे म्हणता? नाही, कपड्यातच पैसे खर्च करावं काय? आणि बहिणीसाठी कसे पटकन तुमच्यापाशी पैसे आले? आता कुठून आले? आता नाही म्हणत तुम्ही कपड्यात खर्च करा म्हणून. माझ्यासाठीच नाही फक्त तुमच्यापाशी, बहिणीसाठीच आहे. जा बहिणीलेच करा, बहिणीच्याच घरी राहत जा ना. कायले मापाशी राहता मग? मा बहीण बायको आता माय बहीण केवढे येते का घडी सांगतो. आणि इथं का मी तापाशी राहतो काय? मा घर वय तू आहे मापाशी, मी नाही तापाशी. एवढं लक्षात ठेव. हो, माय तर काहीच नाही कमी. तुम्ही कमावता, घर तुमचं, तुम्ही कमावता, सगळं तुमचंच आहे. माय तर काय, मी चालली जातो. तुम्हीच राहा तुमच्या घरामध्ये, तुमच्या बहिणीला ठेवा. माय बहीण कोणी घरी आलं का तुला साजरच नाही वाटत. निरा तमाशाच करतो, कधी तमाशाच करतो तू. आता प्रेमानं बनव. आता तूच म्हटली ना थांबा, मग थांबत नाही, करत नाही. आता थांबली तर तुझ्या पोटात दुखून राहिलं काय? आता आनंदानं कर. आता खाऊ पिऊ घाल मा बहिणीले साजरं. कोणती येते मग माय बहीण घडी सुरुवात तुम्ही करता. माय घर आहे म्हणून राहिले तुम्ही. तू कमावले जाता का? आता मी कमावायला बी जाऊ का? आजवरी गेली नाही. आता कमावू का? तुमचा एवढा मोठा पैसा कुठं येता तुम्ही? आता मला कमावायला धाडतात. आणि मग पैसा लागला म्हणजे मग देईन का तुमच्या बहिणी? दादा ना मागायला कोण देते तर? काही गरजच नाही मला कोणाला पैसे मागायची. जाई पनीर घे, लढू नको. तुला साडी पाहिजे, तुला साडी उद्या आणून देईन. बस तू घेऊन घेतो बा, तू घेऊन घेतो. लढू नको, पनवती पहिलू नको, बोवारी नको पहिलू घरामध्ये. बाई येईन तर काय म्हणून? कमी आली म्हणून यायचे झगडे चालले काय म्हणून? जाय अंदर जाय पटकन. ते पनीर गिनीर चांगलं बनव, चांगलं सण बनव मा बहिणीसाठी. बस हो, आणा, चांगलं बनवतो तुमच्या बहिणीसाठी. मी चाललो. कुठं? मसनात जा. बिन मसनात कायले जाऊ? एक वेळा तर गेलतो मसनात, तुला घेऊन आलो ना तिथून. काय बोलले? काही नाही, तू स्वयंपाक कर. दादा मी येतो. चालू हो बाई शांता, आता स्वयंपाक मानतो. आता पटपट वरण पुऱ्या भजे बनवतो नाही का? बाई शांताबाई चाल ना. अमय आला काय रे शांतुल्या? हो बाई आलो ना बाई. चल ना घरी चाल ना. तू दुपारी जेवली नाही म्हणते. अरे शांतुल्या, मला भूकच नव्हती. मी घरून जेवण करूनच आली होती. मग इकडे म्हटलं आईले भेटून जात होतं. आई म्हणे जेव म्हणे. आईनं मस्त तुरीच्या दाण्याची आमटी केली होती, भाकरी केले होते, ते इथंच जेवून घेतली. गेलीच नाही मग तिकडे घराकडे मी. असं चाल ना, आता घरी चाल ना बाई आता. आणि आई स्वयंपाक नको करू आज. आता तू आता आपल्याच घरी जेवण करून घे जा दोघे जण आज. आता काय रे शांतुल्या, हिचा शांताचा करून घे म्हणा. आणि मी करतो. मी मगांची आमटी आहे, भाकरी बनवून घेतो. आता मी करत होती. आता म्हटलं शांत आहे तर मस्त पुऱ्या वरण गिरण बनवत होती. तर काय बनवते शोभा? काय बनवते मग? आणलो नाही, पनीर पुऱ्या आणि भजी वडे खीर कढी असं बनव म्हटलं. तिथे बनवून राहिली बा. काय रे शांतुल्या, एवढं सगळं एवढं थकून जाईल ना शोभा. ते थकू दे ना तिले. थकते तर तसंही कोणतं काम करते ते.
आणि तिघाचा स्वयंपाक काय तिला जड होते का रोजचा? एखाद दिवशी काय करत एखाद दिवशी करत काय होईल? करू दे, नाही तर करते. तू येतो काय रोज रोज बाई? हा नाही रोज रोज नाही. चल मग मी बी करू लागतो तिले, नाही तर म्हणून बाई जाऊनच बसल्या म्हणून मलाच करायला लावते म्हणून. चल मी करू लागतो तिले थोडं थोडं. नाही नाही बाई, स्वयंपाक नाही करायचा. करू दे तिले, करते ती धीरे धीरे. तू घरी चाल ना आई बाबा, चला घरी चला. नाही रे शांतुल्या, बसतो मी, येतच बसतो मी. आता काय आई तू चाल, स्वयंपाक नको करू. ते आमटी आहे का तर घेऊन घे घरी, आपण खाऊन घेऊ मिळून. आता भाकरी बिकरी काही नको करू. बरं चाल बाबा, ठीक आहे. कोण घेऊन दिली बाई राधा? हे भूलबाई मस्त आहे. आजी हे भूलबाई नाही होय, डॉल वय डॉल. हे आत्याने घेऊन दिली मला. डाल वय का डाल? हा चांगली आहे चांगली आहे, आत्याने घेऊन दिली ना. हा मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. हा आजी, आणि 2 ड्रेस बी घेऊन दिले मला मस्त आत्यानं. एक कांता आत्यानं आणि एक ह्या आत्यानं. असं असं, हा चांगलं आहे चांगलं आहे. राधा बसून जा ना बेटा. शोभा काय हो, स्वयंपाक करून राहिली ना, बुडे बुटे घेऊन बसले. चहा म्हणतो, चहा मांडतो काय आता संध्याकाळचा? आता मी कामावून आलो तर चहा नाही पिलो, तिकडेच चाललो गेलो. मान बरं जरासं चहा मान, आणि स्वयंपाक जास्त दुस्त सावटा सुटाच बनवतो. आई बाबा बी आज इकडे जेवतील. हो मानतो चहा. पुरी आले का यायची तर मजाच होते बुडा बुडीची. चालले तोंड उचलून. बुडा काय कसा टकटक पाहते बसला येऊन. आता स्वयंपाक करू लागेल का मग? येतात जेवायच्या टायमाला बसला येऊन खुर्ची धरून. शोभा काऊ चल मी बनवू लागतो. चल मी बनवतो चहा, तू स्वयंपाक कर. ठीक आहे बाई. काय ठीक आहे, बनव पहिले चहा दे, मग स्वयंपाकाला लाग. बनवतो ना, हो ना तर बनवतो ना, तर नाही म्हणतो काय. चल मी मांडतो चहा घेईन, ते स्वयंपाक मांडन पटापट. तू बस बाई, तू बस. करते ते, मानते ते, करते सगळं करते ते. तू बस. सांग अजून काय हालचाल सुरू आहे वावरातलं? काय पेरलो काय नाही पेरलो? कापूसाचा कापूस किती निघाला काय निघाला? काय आता हरभरा पेरला, गहू पेरला. दुसरं काय पेरतो आपण? हरभरा आणि गहू. आणि कापसाचे 2 याचे निघाले बा. एक सीतादेवीचा पहिला याचा, ते 2-4 गाठोडे निघाले. आणि लहान लहान आता दुसरा याचा याचूनच आले मी, तर निघाला चांगला निघाला. तरी अर्धा क्विंटल निघाला दुसरा याचा, चांगला निघाला. असं चांगलं बनलं वाटतं या वर्षी पराठी, चांगली बनली वाटते. हो हो, मागच्या वर्षीच्या मानानं चांगलीच ह्या वर्षी जमली, चांगली जमली पराठी, जमली चांगली जमली. आता दुसरा याचा, आता तिसरा अजून भक्कम निघल. हो चांगलं आहे. बाबाले म्हणतो बा पराठी की पेरत जा. बाबा तर पराठी पेरतच नाही, गहू हरभरा पेरून देते पुऱ्या वावरात. झालं. हो आता बाबाले जसं वाटते तसं पेरते ते. तुले पेरायचं आहे तर तू समोर होऊन पेरून घेत जाय. अरे पेरू नाही देत बाबा, मना टपड करते. काय पेरू देऊ बे? पेरतो ना बस पाहाले मलेच लावतो. ते पराठीले किती करावं लागते, त्याला फवारे द्यावा लागते, हे द्यावा लागते ते द्यावा लागते. तू काय करतो? फक्त पेरून घालतो आणि बस झालो. मग सगळं मलेच पाय म्हणतो. होत नाही आता मान पराठीचं. ते मी हरभरा पेरून देतो, गहू पेरून देतो, 2 पाणी देऊन देतो, झालं होऊन जाते मग हरभरा गहू. हो, आणि पावसाळ्यामध्ये मी सोयाबीन पेरून घेतो, झालं. तू पराठी लावायची आहे तुला तर तू लाव, तू कर, फवारे दे, निंद लाव. आता वरी फरवरी पर्यंत त्याचं करायला लागते पराठीचं. मान होईल का ते? मान नाही होत. आता माणूस सांगतो म्हणतो ना, तर ते तुम्ही ऐकत नाही, पेरूच नाही देत. बरं पेरजो आता, या वर्षी तूच पेरजो. या वर्षी वावर पुरं तुलेच देतो. पावसाळ्यात काय काय पेरतो, कसा निवड पाडतो तर माहीत पडते. हो बाबा, तुमच्यापेक्षा तर चांगलाच निवड पाडतो मी. आजवरी करत आले किती घेता पीक थोड्याशा पैशाचं. काय निवड पाडतोस तू? काय मी थोडंसं घेतो पण चांगलं घेतो. बस शांतुल्या चूप राही ना बा, झालं असं काय. तू बी ये ना शोभा, तू बी घेऊन घे ना ताट, संगत जेवून घे ना तू बी. तू कायले बसतो? नाही मी मग नंतर जेवण. मी बसन ताट घेऊन तर मग वाढन कोण? इथं आणून ठेवून दे सगळं, मग ज्याला जे लागते ते घेते. काही नवाडे पाहुणे होय काय, घरचेच आहो आपण. आणून ठेवून दे सगळं, घेतो ज्याला लागते त्याला. आणि तू ताट वाढून घे, जेवून घे तू बी. जेवण हा बाई जेवण तुम्ही, मी नंतर बाद मध्ये जेवण घेईन. जेव बाई जेव, तू जेव. ते जेवते मग बाद मध्ये जेवते ती एकटी. हो तर घे मग आई बाबा जेवा घ्या. बरं, मला स्वयंपाकही करू दिली नाही. करू लागली असती जरासं तर. आली नाही उठून दचकन, अनुभव करू लागतो म्हणून हातातून हिसकून करू दिली असती करून. काय चालन करून घेतो मी. मामध्ये कधी अशी पावर आहे मामध्ये, मग अशी पावर आहे मामध्ये का मी भात स्वयंपाक करून घेतो. मी थकत बी नाही. मी करून घेतो. मला वरदान आहे, देवाचं वरदान आहे मला. किती लोक असले ना, मी पार स्वयंपाक करून घेतो. मी थकतच नाही मी. माहीत असंच आहे शोभा,
एकटी राहीन ना घरी तर मी थकतो आणि पाहुणे आले म्हणजे काय फुर्ती येते आणि काय वरदान येते देवाचं तर. हा मी बी थकत नाही, सगळं एकटीच करून घेतो, थकत नाही. मी बी तुझ्याच सारखी आहे बा, तुझ्याच सारखी करतो मी. कोणाला हात लावू देत नाही, करू लागते पण मी थकत नाही. मी हो हो बाई, आपण सारख्याच आहो, आपण दोघे नंदा भावचे आपण सारख्याच आहो. मी तशीच आहे तुमच्यासारखी, करून घेतो लबा लबा. मस्त कर टोमणे मारू मारू लढू लढू आहे इथं. स्वयंपाक मस्त केला, सुगंधच मस्त येऊन राहिला. जादू आहे तिच्या हातात बाई, मस्त स्वयंपाक करते ते, काय पाहा नाही लागत तिच्या स्वयंपाकाने, म्हणून तर म्हटलं करू दे तिलेच. हो ना, बरोबर आहे ना शांतुल्या, मस्त स्वयंपाक करते ना. जेवा ना बाई, जेवा ना, जेवा व दादाचे बाबा, जेवा. मामाजी मामीची जेवा, जास्त तारीफ नको करा, मी आकाशात चालली जाईल, तिथून पडेल मग तुमच्यावर. बरोबर आहे हो बाई, घे जेवतो. तू जेवली असती संग मगच तर. बाई हे घे जा साडी, एक तुमची आणि याच्यात कांताबाईची साडी आहे, तेले देऊन दे जा एक. साडी साडी कायच्यासाठी बापा? आता हो रे शांतुल्या, आता साडी कायच्यासाठी आणला रे? या साडी कायच्यासाठी आणला? आता मी काय राखीनं भाऊबीज करायला थोडी आली, तर झालं ना आपलं, भाऊबीज झाली ना, देलता ना तू 1000 रुपये देलता ना भाऊबीजले, मग आता साडी कायले? बाई 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 शांताबाई, काय बोलली तू, काय बोलली? आता काय झालं मग? आता दिलो भाऊबीजले तर काऊन? दोनच बहिणी आहे तुम्ही मले, आताही साडी दिलं तर काय झालं? घे, प्रेमानं देऊन राहिलो मी, घे. मला 500 सांगितले, हे 1000 म्हणून त्यांच्या होते यायची, आता घोरपेडा काढा लागते. घ्या ना बाई, काय होते, एकच भाऊ आहे, दोनच बहिणी आहे, तुम्ही लाडाच्या बहिणी आहे, घ्या ना घ्या. तुम्ही दर हप्त्याला बी आले ना तर दर हप्त्याला आम्ही साड्या घेईन तुम्हाला. हो, असं नको म्हणा का आम्ही घेईन नाही म्हणून, आम्ही मन दुखून घेतो, बिलकुल नाही, आम्ही आनंदाने घेतो. तुम्हाला कमावतो कायच्यासाठी? तुमच्यासाठी, दुसरं कोण आहे आम्हाला तुमच्याशिवाय? नाही व, काय बोलतो शोभा, दर हप्त्याला बी आला तर साड्या घेशील ना बापा. काय आमच्यासाठी कमावतो का? पोरीसाठी कमावतो बापा, पोरीसाठी कमावा. काय राहू दे ना साडी गिडी, काय रे शांतुल्या, मी राधाला आणून दिली, साडी गिडी कायले पाहिजे होती? मग असं राहिलं असतं ना, मला माहित राहिलं असतं ना तू साडी घेता म्हणून, मी कालच चालली गेली असती, राहिलीच नसती मी. आता बाई मी प्रेमानं आणलो, घे ना, आणि कांताबाईला बी देऊन देतो. घे घे शांता, घे, एकुलता एक भाऊ आहे, काय झालं दिलं तर घे. हो ठीक आहे आई, मग घेतो बा. घ्या ना बाई, घ्या ना, मजा आहे बा तुमची, दोघ्या बहिणीची मजा आहे. तिकडे मा भाऊ घेते, इकडे तुमचा भाऊ घेते, मला तर कोणीच नाही घेत बापा. दे राधा, आता ते डॉल घरीच ठेवतो, शाळेत घेऊन जाशील काय? सोडून दे आता, ते थोडस खेळाचा अभ्यास करतो, ते डॉलच नको खेळत बसजो. आता मी शाळेत नेतो डॉल, मी सगळ्याले दाखवून, मी सगळ्याले सांगन मग आत्यानं घेऊन दिली म्हणून. इले नसतेच डॉल घेऊन दिली असती तर बरं झालं असतं, कायले तरी घेऊन दिली पैसाचा आठवडा. हे डॉल नाही सोडणार, आता शाळेत नेवायची काय गरज आहे? दप्तर पुस्तकं नेशील का? ते डॉल घेऊन देत जाशील, काही गरज नाही दाखवायची लोकांनी. ठेव. नाही मी नेईन, आजच्या दिवस आई, आजच्या दिवस नेऊ दे, मी मा मैत्रिणीला दाखवून मग आत्यानं आणली म्हणून, मग उद्यापासून नाही नेईन. शोभा राहू दे, मागं नको लागू तिच्या, नेऊ दे, एका दिवसानं काय होते. पण शाळेमध्ये ते डॉल डूल नेत असते का? तुम्ही नेले होत्या का कधी तुमच्या शाळेत डॉल? आम्हाला कुठं भेटे बाई, आताच्या लेकरायले सगळं भेटते, आपण घेऊन देतो. आपल्या काळात कुठं होतं हे डॉल न डूल, कुठं पालवाची बनून दे बाप माई, आम्ही स्वतःच बनवू आपल्या चिंध्या बिंद्या त्याच्या बनवून आम्ही खेळू, ते खायला मग शाळेत गिळत नेऊ. नाही नाही तसं नाही बा, माय बाप घेऊन दे मला, 101 डॉल घेऊन दे मला, पण मी शाळेत नाही नेऊ बापा. बरं ठीक आहे, मग निघतो मी. शोभा काय सांभाळ, तिच्या अभ्यासाकडे ध्यान दे. शांतुल्या बरं चालतो मग. हो बाई चाल ना, मी तिकडेच जातो ना, मी आता ऑफिसात जातो, तुला सोडून देतो तिथून, तुला दुसऱ्या गाडीत देतो बसून, चाल ना, चाल सांगत जाऊ. संग चाल ना मग, चल बसून देजो मला आनंदपूरच्या गाडीत, आणि तू इकडेच त्या ऑफिसात चालला जाजो, चल. बरं आई, येतो मग, मी समजावली बाबाले, आता समजले आता. हो हो बाई समजले आता, मला म्हणे ना रातच्या ना, बरोबर म्हणते म्हणे शांता, म्हणे बरोबर आहे म्हणे, समजले ना. बरं आता काही येशील मग? आता कांता नाही आली बा या वेळेनं, आता माहित पड नाही आता कधी येणं होते तर. आता तुम्हीच ये जा, आता 7 महिना घी करेन ना हिचा गौरीचा, तर ये जा मग, बोलाव ना मी. हो 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 ये ना मी. चाल मग शांतुल्या. हो हो बाई चाल, शोभात बॅग आण देतो. घ्या हातात पाहिजे सगळं, चालही मग पाहिजे थंडीचे लक्ष ठेवत जा. हो हो चाल बाई. हो चालही, चल शोभा, राधा चल. त्या दिलं नेऊन बहिणीला घरवरी पोहोचून दिलं वाटतं. पागल आहे का माय बिन बायको? मी ऑफिसला गेलो होतो माया,
बाईले मी बसून दिलो ते चालली गेली. मी कायले तिच्या घरवरी गेलो? मी तर घरी काय सांगून गेलो मी तुले? बसून देतो म्हटलं होतं ना, बाईलाही म्हटलं होतं ना मी बसून देतो. मग मी ऑफिसला जातो, तर मी ऑफिसला गेलो होतो दिवसभर. खोटं नका बोलू, मला सगळं माहित आहे. हा, खोटारड्या वानाचे हो. हा, काय म्हणत होते मला? 500 रुपये दिले दोघे जणीले, आणि काय म्हणे शांताबाई 1000 रुपये दिले म्हणे. मग तुम्ही खोटं काऊन बोलले माझ्या संग? 500 दिले काऊन म्हणत होते? 1000 दिले तर 1000 सांगत जा. 500 काऊन सांगता मला? आता मला आठवणीत नव्हतं का 1000 दिलो का 500 दिलो, म्हणून तुला सांगितलं मी 500 दिलो म्हणून. आता दिलो मग 1000 दिलो. मग काय म्हणतो तू? 1000 दिलो. मग 1000 दिले ठीक आहे, ते भाऊबीजीचे ओवाळणीचे. मग आता साड्या घ्यायची काय गरज होती म्हणतो? काही पापात गेलं काय? बहिणीले केलं तर पापात गेलं काय? एवढं सांगतोय भाऊ नाही करत तुले म्हणून तू जळतात मा बहिणीले. करे नाही करे मा भाऊ, इथं मा भावाचं काढत नाही. आता सांगतो मी, इथं गोष्ट आपली सुरू आहे. मला काय म्हणत आहे? मा भावाचं काय काढून राहिले? आम्ही जातो तेव्हा घेऊन देते, करते तो बी. काऊन नाही करत? करते, मा भाऊ बी करते. काय करते? करत नाही म्हणून तू जात नाही. हा, गेली भाऊबीजला गेली नाही? गेली राखीला गेली होती तू. साडी घेतली तुले? हा, 100 रुपये हातात ठेवले तू. भुलली का? हा, तर त्याच्या मनानं तो करते, परिस्थितीनुसार करते तो. मा भाऊ करते ना. 100 तर दिले, खाली हाताने तर नाही पाठवलं. तुमच्यासारखं पुरंच्या पुरं नाही देऊन दिलं बहिणीले. काय दिलो मी? पुरेच्या पुरं दिलो का मी? हा, पुरेच्या पुरं दिलो काय? 1000 रुपये दिले तर काही मग वाया गेलं का खूप? मग खोटं काऊन बोलले? आणि आताही खोटं बोलून राहिले. आताही तुम्ही तर घरपर्यंत नेऊन दिलं असं बैले, आणि म्हणता तर बसून दिलं. खरं बोला, घरपर्यंत नेऊन दिलं तर घरपर्यंत नेऊन दिलं. मी काय तुम्हाला मारणार नाही? खरं बोला तर. अरे भिंदू, आता मी आले बरोबर लावलं का बा तू ना? आधी मान जरासा थकून येते माणूस. काही टेन्शन राहते डोक्यावर. काऊन तू टॅक्सी टेन्शन देतो? हा, एखाद्या दिवशी इथं ताण पडन का नाही माझ्या दिमागावर? हे माय दिमाग काय नाही, फटकन फुटून जाईल फुग्यावानी. आता हातात नाही येणार तू. मग कोणाला बोलशील तू? कोणाला बोलशील मग? काही नाही फुटत गिटत. एवढं काय टेन्शन घेता? बोलतो मी फक्त. काय बोलतो म्हणून काय एवढं टेन्शन घेता काय? खरं ते सांगून देत जा फक्त. 1000 दिले, 1000 दिले. खोटं काय बोलता तुम्ही? का 500 दिले म्हणते बाई, म्हणते 1000 दिले. मग तेव्हा दिले, मग आता देवाची काय गरज होती म्हणतो? पाहून पण थोडी आल्या होत्या बाई. आता राधाने आणून दिलं एका रात्रीसाठी. रात बी नाही म्हणे, मी उलटी शिदी बोलली म्हणून राहिल्या. तर मग काय गरज होती? आता आल्या पिक्चर जेव्हा येतील तेव्हाच तुम्ही घेऊनच द्यान काय? आपल्याला बी आपल्या पोरीसाठी बी जमा करून ठेवायचा आहे ना. कोणता कार्ड कसा येते, काय येते, कोण देते पैसा? कोण देते? टाइम पडलेले कोणी देत नाही हो पैसा, म्हणून मी बोलतो. हा, भोलं भाबडं राहिलं म्हणजे काही सारे लोक आपला फायदा उचलते. मानवराचा कोण फायदा उचलला नाही पाहिजे म्हणून मी बोलतो. काही कोणी मा फायदा नाही उचला. आता भाऊबीजीच्या ओवाळणीचे पैसे दिले पाहिजे, आणि आता साड्या घेतल्या. मग काय झालं? त्याच्यानं फायदा होऊन गेला काय? लाखानं देतो का मी? घरं घेऊन देतो का त्याचे? ठीक आहे, आता दिले, पण याच्या पुढे असं सदाई येतील तर सदाई करायचं देवाचं नाही. हो, आपल्या मागं बी पोरगी आहे. महागाईचा जमाना आहे, शिक्षणाला पैसे लागते, जमा करून ठेवावं लागेल आपल्याला ते. एकदमच हाय म्हणून बुलबुल उडवाव नाही. हो ठीक आहे, मानतं का बॉस चहा? राहू दे, नाही तर मी आईच्या घरी जातो, पिऊन घेतो चहा. बसा, मीच मानतो चहा. काय आईच्या घरी जाता? बसा.